आता बघणार आहोत विविध जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 घडामोडी। रत्नागिरीच्या दापोलीमधील जामगे रस्ता खचला, पावसाचा धोका वाढल्यानं रस्ता दोन्ही बाजूनं वाहतुकीसाठी बंद। बुलढाण्याच्या वडनेर भोलाजीमध्ये पावसामुळे रस्ता खचला, वाहतूक होत नसल्यानं शेतकऱ्यांची कामं खोळंबली, रस्ता दुरुस्तीची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्याच्या चिखली मेहकरमध्ये कोसळधारा, नदी नाल्यांना पूर आल्याने शेती भुईसपाट, शेतात पाणी साचल्यानं पेरलेल्या पिकांचेही नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये पावसाचं पाणी शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या। बीडच्या माजलगाव आणि गेवराई तालुक्यात दमदार पाऊस, समाधानकारक पाऊस झाल्यानं बळीराजा सुखावला। सोलापुरातील माढ्यात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस, जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस। पुण्याच्या भोरमधील चिखलावडे गावात पावसामुळे रस्त्याची दुरवस्था, पावसाचं पाणी रस्त्यावर साचत असल्याने वाहतुकीसाठी नागरिकांची कसरत। गोंदियात 26 कृषी केंद्रांना विक्री बंदीचे आदेश, बियाणे खतांचा काळा बाजार सुरू असल्याच्या तक्रारी, कृषी विभागाची कारवाई। सांगलीत आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते 50 शिवभक्त सेवकांचा सत्कार, तर जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांच्या प्रयत्नामुळे सलग 16 वर्ष 21,000 लोकांना अमरधाम यात्रेचा लाभ।